श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो. श्रावण महिना म्हटला की पवित्रतेचा आणि महादेवाच्या भक्तीचा काळ. पण जरा विचार करा, जर याच श्रावणात तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा पाहणारा कर्माचा फेरा फिरला तर काय होईल? कन्या राशीच्या अतिशय बुद्धिमान आणि हुशार जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चेतावणी आहे. तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे ग्रहांची अशी एक भयानक चाल सुरू झाली आहे, जिथे तुम्ही भूतकाळात लपवून ठेवलेल्या प्रत्येक चुकीचा हिशोब मागण्यासाठी महाकालची सावली तुमच्या दारात उभी ठाकली आहे. श्रावणाची ती एक अथांग रात्र, जेव्हा तुमच्या घरातील दिवा अचानक थरथरेल, हवेतील प्राणवायू कमी झाल्यासारखा वाटेल आणि पाठीमागे कोणीतरी उभं असल्याचा भास होईल. असा भयानक अनुभव येण्यापूर्वी वेळीच सावध व्हा, कारण आज आपण अशा 3 शापित आणि गूढ जागांबद्दल बोलणार आहोत, जिथे या श्रावणात चुकूनही तुमचे पाऊल पडता कामा नये. जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या आयुष्यातील सुखाचा शेवट आणि एका कधीही न संपणाऱ्या महासंकटाची सुरुवात होईल. हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका, कारण शेवटपर्यंत पाहिलं नाही तर कर्माचा हा खरा संदेश तुमच्याकडून कायमचा सुटेल. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 भयानक जागा कोणत्या आहेत आणि कर्माचा हा फेरा तुमच्या आयुष्यात काय उलथापालथ घडवणार आहे. कन्या राशीच्या अतिशय विचार करणाऱ्या, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणाऱ्या आणि परफेक्ट असणाऱ्या जातकांनो, आता डोळे उघडा. श्रावणाचा पहिला पाऊस आणि पहिला पवित्र सोमवार सुरू होताच तुमच्या राशीचक्रावर बुध, शनी आणि राहूची एक अत्यंत प्रखर, घातक आणि भ्रमित करणारी दृष्टी पडत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धीचा आणि तर्काचा कारक मानला जातो. परंतु जेव्हा कर्माचा देव शनी आणि छळ करणारा राहू यांच्याशी जोडले जातात, तेव्हा बुद्धीची चौकट विचलित होते. अशा या संकटाच्या आणि गूढ काळात पहिली, सर्वात धक्कादायक आणि कटाक्षाने टाळली पाहिजे अशी जागा म्हणजे एखादा ओसाड, निर्मनुष्य रस्ता किंवा अथांग शांतता असलेली कोणतीही एकाकी गल्ली. एरवी ज्या रस्त्यावरून तुम्ही दिवसाढवळ्या सहज ये जा करत होता, तोच रस्ता या श्रावणात रात्रीच्या वेळी अत्यंत भयानक, जीवघेणा आणि काळोखाचे साम्राज्य असलेला भासू लागतो. जर तुम्ही या श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळी, मध्यरात्री किंवा संध्याकाळच्या संधिप्रकाशात अशा एखाद्या ओसाड आणि निर्मनुष्य रस्त्यावरून एकटे जात असाल, तर हे गांभीर्याने लक्षात ठेवा की तिथे तुम्ही कधीही एकटे नसता. तुमच्या पाठीमागे आणि आसपास तुमच्या भूतकाळातल्या लपवलेल्या सावल्या चालत असतात. अशा रस्त्यावर पाऊल ठेवताच हवेतील तापमान अचानक गोठल्यासारखे होईल, अंगावर भयानक काटा उभा राहील आणि तुम्हाला एका अज्ञात, अदृश्य भीतीने पूर्णपणे घेरून टाकेल. भूतकाळात नकळत तुम्ही कोणाचा विश्वासघात केला असेल, कोणाचा हक्क चतुराईने हिरावला असेल किंवा एखादी मोठी चूक करून ती आपल्या बुद्धीच्या जोरावर जगापासून लपवून ठेवली असेल, तर या रस्त्याचा हा भयान एकांत थेट त्या जुन्या कर्माचा तुमच्या सामना घडवून आणतो. तिथे पडलेले तुमचे एक पाऊल तुम्हाला अशा काही वास्तवाशी जोडते, जिथून मागे फिरणे किंवा सुटका करून घेणे अशक्य होऊन जाते. सर्वात जास्त अंगावर काटा आणणारी गोष्ट ही आहे की ओसाड रस्त्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी हे ब्रह्मांड आणि निसर्ग तुम्हाला काही अत्यंत सूक्ष्म पण अतिशय भयानक संकेत देईल. अचानक तुमच्या हातातील मोबाईलचे फोन नेटवर्क पूर्णपणे गायब होईल. आजूबाजूला पानांची हालचाल करण्यासारखा कसलाही वारा नसताना अचानक रस्त्यावरील बाजूंची झाडे थरथरू लागतील किंवा पाठीमागून कोणीतरी आपले नाव पुकारत असल्याचा किंवा तुम्हाला टक लावून पाहत असल्याचा तीव्र भास होईल. तुम्हाला या श्रावणात अशा प्रकारचा कोणताही अंगावर काटा आणणारा अनुभव आला तर समजून जा की कर्माचा हा भयानक फेरा अगदी तुमच्या दारापर्यंत येऊन ठेपला आहे. अशावेळी त्या मार्गावर एक सेकंदही न थांबता पावले मागे घेणे आणि स्वतःला सुरक्षित राखणे हीच कन्या राशीच्या जातकांसाठी सर्वात मोठी बुद्धिमत्ता ठरेल. आधी सांगितलेल्या त्या ओसाड रस्त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक भयानक, प्राणघातक आणि मनाचा थरकाप उडवणारी दुसरी जागा म्हणजे वाहत्या पाण्याचा तो काळोख आणि निर्मनुष्य कोपरा. श्रावण मास म्हटला की नदी, तलाव, धबधबे किंवा विहिरीच्या काठावर जाण्याचे आकर्षण अनेकांना असते. परंतु कन्या राशीच्या जातकांसाठी या पवित्र महिन्यात अशा जलस्रोतांच्या जवळ जाणे साक्षात मृत्यूला आणि महासंकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात जलतत्वावर आणि मानसिक स्थितीवर राहूची एक अत्यंत तीव्र व भ्रमित करणारी युती कार्यरत होत असते. जेव्हा तर्काचा स्वामी बुध आणि भ्रमित करणारा राहू पाण्याच्या नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात येतात, तेव्हा ती जागा माणसाच्या मनातील सुप्त भीती,
लपवलेले पातक आणि जुन्या चुकांना थेट पृष्ठभागावर खेचून आणण्याचे काम करते. जर तुम्ही श्रावण महिन्यात एखाद्या नदी, तलाव किंवा विहिरीच्या अशा शांत, ओसाड आणि काळोख कोपऱ्यावर गेलात, जिथे सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचत नाही, तर तिथली अथांग आणि जड शांतता अचानक तुमच्या छातीवर एक भयंकर दडपण आणेल. त्या पाण्याच्या काठावर पाऊल ठेवताच तुमच्या पायाखालची जमीन सुटल्यासारखी आणि शरीर सुन्न झाल्यासारखे वाटेल. विशेष म्हणजे त्या पाण्यात पडणारे तुमचे प्रतिबिंब हे केवळ तुमचे शारीरिक रूप उरत नाही, तर भूतकाळात ज्या चुका तुम्ही चतुराईने लपवून ठेवल्या होत्या, ज्या भावना किंवा कोणाचे हक्क दाबून ठेवून तुम्ही पुढे निघून गेला होतात, त्या सर्व चुकांचे आणि पापाचे अत्यंत भयानक रूप त्या पाण्याच्या पडछायेत तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. कन्या राशीच्या जातकांसाठी हा जलाचा कोपरा अत्यंत घातक ठरू शकतो, कारण तिथे पडलेले एक पाऊलसुद्धा आयुष्यातील सर्व प्रगती, बुद्धिमत्ता आणि सुख शांती एका झटक्यात त्या अंधाऱ्या प्रवाहात ओढून नेऊ शकते. ती दुसरी जागा किती भयानक आहे याचा भीषण अंदाज तुम्हाला तिथे पोहोचताच येऊ लागतो, कारण पाण्याच्या दिशेने अचानक एक अत्यंत विचित्र, तीव्र, कुबट आणि सडल्यासारखा दर्प तुमच्या नाकापर्यंत येईल. आजूबाजूला पाण्याचा कोणताही मोठा प्रवाह किंवा आवाज नसतानाही तुमच्या कानात एक गूढ, सुन्न करणारी आणि भयान गुणगुण ऐकू येईल आणि तुमचे पाय जणू जमिनीवर खिळल्यासारखे किंवा गोठल्यासारखे वाटतील. जर तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही जाणीव झाली, तर तिथे एक क्षणही न थांबता तिथून तात्काळ दूर निघून जाणे हेच तुमचे तारणारे ठरेल. कर्माचा हा खेळ केवळ मानसिक भीतीपुरता मर्यादित नसून तो थेट तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा असतो. त्यामुळे या काळोख्या पाण्याच्या सावलीपासून कोसो दूर राहणेच कन्या राशीच्या हिताचे आहे. आधी पाहिलेल्या त्या 2 भयानक जागांनंतर कन्या राशीचा अतिशय विचार करणाऱ्या आणि तार्किक जातकांसाठी सर्वात जास्त हादरवून टाकणारी आणि जीवघेणी ठरणारी तिसरी जागा म्हणजे कित्येक वर्षापासून बंद असलेली एखादी जुनी, मोडकळीस आलेली वस्तू किंवा तिचा उंबरा. श्रावणात अशा शांत, उजाड आणि पडक्या वास्तूंच्या आसपास फिरणे किंवा तिथे पाऊल टाकणे म्हणजे साक्षात कर्माच्या आणि शनी राहूच्या रागाला थेट आमंत्रण देणे होय. ज्योतिषशास्त्रानुसार अशा जुन्या आणि कित्येक दशकांपासून बंद पडलेल्या वास्तूमध्ये नकारात्मक, अतृप्त आणि गूढ ऊर्जा मोठ्या प्रमाणात साचलेली असते. या महिन्यात जेव्हा ग्रहांची चाल बदलते, तेव्हा हीच संचित नकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊन तुमच्या भूतकाळातील लपवलेल्या चुकांचा, खोट्या व्यवहारांचा आणि पापाचा हिशोब मागण्यासाठी सज्ज होते. जेव्हा तुम्ही नकळत वा सुदैवाने किंवा चुकून अशा ओसाड वस्तूंच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवाल, तेव्हा तिथली स्मशान शांतता तुमच्या मनात एक अनामिक, असह्य आणि जीवघेणी भीती निर्माण करेल. भूतकाळात तुम्ही ज्या वादांपासून पळून गेलात, कोणाचा केलेला विश्वासघात असेल किंवा बुद्धीच्या जोरावर लपवलेला कोणताही वाईट व्यवहार असेल, त्या सर्व बंद दरवाजामागे दडलेल्या गोष्टी अचानक जिवंत होऊ लागतात. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ असा आहे की या वास्तूत पाऊल ठेवताच तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा आणि बुद्धिमत्तेचा प्रभाव मंदावू लागतो आणि कर्माचे फळ एका महासंकटाच्या रूपाने तुमच्यावर कोसळू लागते. जिथे पूर्वी आनंदाची चाहूल असणे अपेक्षित होते, तिथे आता केवळ संशयाची, विनाकारण आणि एकाकीपणाची सावली पसरू लागते. या तिसऱ्या शापित ठिकाणी पाऊल ठेवण्यापूर्वी किंवा तिथे पोहोचण्यापूर्वी ब्रह्मांड तुम्हाला काही अत्यंत विचित्र, सुन्न करणारे आणि अंगावर काटा आणणारे संकेत देईल. हवेत अचानक कमालीचा उकाडा किंवा अचानक गोठवणारा गारवा जाणवेल. आजूबाजूला कसलाही कचरा किंवा सडलेली वस्तू नसताना अचानक दुर्गंधीचा तीव्र भडका उडेल किंवा कोणीतरी तुमच्या पाठीमागे उभे राहून तुम्हाला टक लावून पाहत असल्याचा तीव्र भास होईल. जर तुम्हाला तिथे असा कोणताही अनुभव आला, तर तिथे एक सेकंदही न थांबता पावले मागे घेणे आणि तिथून जीव वाचून पळ काढणे हेच तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित राहील. कर्माचा हा भयानक फेरा टाळण्यासाठी या मोडकळीस आलेल्या वास्तूंच्या वाटेला जाणे पूर्णपणे टाळावे. आधी सांगितलेल्या ते 3 गूढ आणि भयानक जागांमधून पुढे आल्यानंतर या संपूर्ण प्रवासातील सर्वात संवेदनशील, मनाला थेट भिडणारा आणि निर्णायक टप्पा येतो, तो म्हणजे कर्माचा न्याय. ज्योतिषशास्त्रानुसार कर्माचे नियम अत्यंत कठोर असून शनिदेव आणि विश्वाचे नियंत्रण करणारे ग्रह हे सर्वात निष्पक्ष न्यायदाते मानले जातात. श्रावणातील या विशेष ग्रहयोगात जेव्हा कर्माचा फेरा पुन्हा फिरू लागेल, तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या भूतकाळात पेरलेल्या बियांचे आणि विचारांचे अचूक फळ देईल. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर आजवर जे काही चांगले किंवा वाईट कर्म केले आहे,
त्याची फळे आता लपून राहणार नाहीत. कर्माचा हा आरसा प्रत्येक व्यक्तीला त्याचे खरे रूप आणि कृतीची वास्तविकता दाखवल्याशिवाय कधीही राहत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणे जगला असाल, कोणाच्याही वाईट चिंतले नसेल, आपल्या ज्ञानाचा व बुद्धीचा वापर समाजहितासाठी केला असेल आणि नेहमी धर्माचा मार्ग धरला असेल, तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या डोळ्यातील सर्व भीतीचे अश्रू पुसून टाका. कर्माचा हा फेरा तुमच्यासाठी कोणतीही भीती घेऊन आलेला नाही, तर तो साक्षात महादेवांचा असीम आशीर्वाद बनून तुमच्या पाठीशी उभा ठाकला आहे. भूतकाळात तुम्ही सोसलेला प्रत्येक अन्यायाचा, रात्रीच्या अंधारात ढाळलेल्या प्रत्येक अश्रूचा आणि निष्ठेने केलेल्या प्रामाणिक कष्टाचा हिशोब आता विश्वाचा नियम स्वतः चुकता करणार आहे. ज्या लोकांच्या चांगुलपणाचा जगाने किंवा जवळच्या लोकांनी गैरफायदा घेतला, त्यांना या श्रावणात त्यांच्या सत्कर्माचे असे अभूतपूर्व आणि गोड फळ मिळेल की तुमचे मन तृप्त होऊन जाईल. वर्षानुवर्षे अडकलेली तुमची बौद्धिक, व्यावसायिक व आर्थिक कामे अचानक मार्गी लागतील आणि मानसन्मान व समृद्धीचा सुवर्णकाळ तुमच्या दारात उभा राहील. परंतु या उलट ज्या लोकांनी आपल्या अफाट बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर करून इतरांचा हक्क हिरावून घेतला आहे, स्वार्थापोटी कोणाचा विश्वासघात केला आहे आणि नेहमी कपटाचा मार्ग धरला आहे, त्यांच्यासाठी कर्माचा हा न्याय अत्यंत कठोर व निष्पक्ष असणार आहे. कर्माच्या या न्यायालयात कोणताही हुशार किंवा चाणाक्ष माणूस स्वतःची सुटका करून घेऊ शकणार नाही. श्रावणातील हा ग्रहयोग अशा स्वार्थी लोकांना त्यांच्याच कर्माच्या आरशात त्यांचे खरे रूप दाखवेल आणि त्यांना त्यांच्या प्रत्येक कृत्याचा हिशोब द्यावाच लागेल. म्हणून जर तुमच्या महादेवावर आणि तुमच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास असेल, तर या कर्माच्या फेरीला कधीही घाबरू नका. कारण हा काळ कन्या राशीच्या खऱ्या आणि नीतिमान जातकांसाठी भाग्योदयाचा आणि यशाचा सुवर्णकाळ आहे. कर्माच्या या निष्पक्ष न्यायाचा आणि प्रवासाचा संपूर्ण अर्थ समजून घेतल्यानंतर आता आपण या भविष्यवाणीच्या सर्वात पवित्र, दिव्य आणि मनाला अथांग शांतता देणाऱ्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. तो म्हणजे महादेवाच्या आशीर्वादाचा अंतिम महाउपाय. श्रावण महिन्याचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या बौद्धिक चिंता, मानसिक अस्वस्थता आणि जुन्या दुःखांवर साक्षात महादेवांच्या कृपेची फुंकर घालणारा ठरणार आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणाचा आणि सत्याचा मार्ग धरला असेल, तर हा महाउपाय तुमच्या घरातील आणि मनातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट करेल आणि तेथे समृद्धीचा व सुरक्षिततेचा अखंड दिवा तेवत ठेवेल. हा उपाय केवळ एक साधा विधी नसून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाभोवती महादेवाचे एक अभेद्य सुरक्षा कवच उभे करणारा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हा उपाय करण्यासाठी श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा शनिवारी अत्यंत शांत आणि पवित्र मनाने जवळच्या शिवालयात म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जा. एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घ्या आणि त्यात थोडे काळे तीळ, थोडे कच्चे दूध आणि थोडी साखर मिसळा. अत्यंत नम्र भावाने आणि डोळे मिटून शिवलिंगावर हे जल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा बुध व शनीच्या शांतीसाठी पवित्र मंत्राचा मनापासून जप करा. जल अर्पण केल्यानंतर मंदिराच्या एखाद्या शांत कोपऱ्यात बसून महादेवाला पूर्णपणे शरण जा. भूतकाळात आपल्याकडून नकळत घडलेल्या चुकांबद्दल महादेवांजवळ मनापासून क्षमा मागा आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करा. मंदिरातून बाहेर पडताना वाटेत किंवा मंदिराच्या परिसरात एखाद्या गरजू भुकेलेल्या व्यक्तीला अन्नाचे दान किंवा काळ्या तिळाचे दान आवर्जून करा. हा अगदी सोपा, सात्विक आणि भावनिक उपाय तुमच्या मनातील अस्वस्थता, भीती आणि ताणतणाव एका क्षणात दूर करून टाकेल. या उपायाने शनिदेवाचा व दुर्ग्रहमानाचा प्रकोप शांत होईल आणि महादेवाच्या कृपेची शीतलता तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पसरून जाईल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे चांगले दिवस आता अधिक वेगाने सुरू झाले आहेत. ज्या बौद्धिक सुख आणि शांतीची तुम्ही इतकी वर्षे वाट पाहत होतात, ती सर्व समृद्धी आता तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहील. फक्त देवावर आणि स्वतःच्या कर्मावर गाढ विश्वास ठेवा. आनंदाने आणि आत्मविश्वासाने या नव्या प्रवासाला सामोरे जा. तर मित्रांनो, कर्माचा हा कठोर न्याय आणि महादेवाच्या कृपेची ही गाथा आज आपण पाहिली. शेवटी एवढंच म्हणेन, कर्म कधीच कोणाला सोडत नाही, पण जो मनुष्य प्रामाणिकपणे जगतो आणि महादेवावर श्रद्धा ठेवतो त्याचे वाईट कधीच होऊ शकत नाही. जर तुमच्या ओळखीचं कोणी कन्या राशीची व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या संकटापासून सावध राहू शकतील. अशाच अचूक, रहस्यमय आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो याच सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. हर हर महादेव. जय शनिदेव.